नमस्कार. आपण बघत आहात एनसीएस न्यूज. प्रभाग क्रमांक 4 मधून वंचित बहुजन आघाडीची आपण रॅली बघू शकतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिकांचा भरपूर प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद दिसत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे दादाराव जगन्नाथ लोखंडे, तसेच आशाताई गोकुळ भुजबळ, तसेच वर्षाताई अभिनव जाधव, तसेच वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आकाश सुनील कुमार ठाकूर हे उमेदवार या ठिकाणी आपल्याला बघायला दिसत आहे. त्यांच्याशी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत. सर, काय सांगाल, वंचित बहुजन आघाडीची तयारी कशा प्रकारे सुरू झालेली आहे? वंचित बहुजन आघाडीची पुरेपुरी तयारी झालेली आहे. इथं धनधाकटी शक्तीला इथं जनशक्ती ह्या पुऱ्या ताकदीनं त्यांना उकडून फेकण्याची ताकद या जनशक्तीमध्ये आहे. जनता त्यांना उकडून फेकल्याशिवाय शांत बसणार नाही. जनतेचा जो कल आहे तो तुम्हाला दिसतच असेल. पुऱ्या ताकदीनं जनता आमच्या पाठीशी आहे, वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आहे. सरदेव बाळासाहेब आंबेडकरांचे विचार सर्व जनतेला पडतात. ते जे शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण केलं तेच बाबासाहेबांनी स्वराज्य निर्माण केलं, तेच पुढं बाळासाहेब घेऊन चाललेत. हे जनतेला पटू लागलं कुठंतरी. आता बाळासाहेबाच्या मागं खंबीरपणे जनता ही सौखुशीने तन मन धनाने बाळासाहेबाच्या पाठीमागे उभं राहायला तयार झाली. काय सांगाल, तयारी कशा प्रकारे सुरू आहे? तयारी म्हणजे बघितले तर वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे ती आम्ही लोकांपर्यंत पोचवतोय. आतापर्यंत प्रस्थापितांनी जो छळ केला जनतेचा, त्याला पूर्णपणे पाडण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करणार आहे. आणि पूर्णपणे जनतेचा रिस्पॉन्स हा वंचित बहुजन आघाडीला चांगला मिळतो आहे. कारण वंचित बहुजन आघाडीचं जे धोरण आहे, जे आतापर्यंत प्रस्थापितांनी वार्डाचा विकास केला नाही, प्रभागाचा विकास केला नाही, तर वंचित बहुजन आघाडी कशा प्रकारे विकास करणार आहे हे जनतेला आम्ही पटवून देतो आहे. आणि खूप सुंदर असा रिस्पॉन्स आम्हाला जनतेकडून मिळतोय. कारण आता लोक कंटाळले आहेत. आता लोकांना नवीन चेहरा, नवीन संधीची वाट बघत आहे. आणि वंचित बहुजन आघाडी एक नवीन संधी आणि नवीन बदल घेऊन येणार आहे. काय सांगा? आम्हाला जनतेचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहोत. आम्ही वार्डाचा विकास करू. पाणी, ड्रेनेज लाईन, लाईट हे सगळं त्यांना सुविधा उपलब्ध करून देऊ. वंचित या शब्दाचा अर्थ आज मला कळला की काल रात्री सुजाता आंबेडकर यांनी मला वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवारी जाहीर केली. तर वंचित या शब्दाचा अर्थ असा आहे का मी अनुसूचित जमातीचा ST कॅन्डिडेट, मी प्रबल जवाहर असून मला वंचित बहुजन आघाडीने पुरस्कृत उमेदवारी जाहीर दिली. त्याबद्दल मी त्यांचे सुजाता आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे जो परिवारचे सदस्य त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. सांगण्यात तात्पर्य एकच का वंचित बहुजन आघाडी प्रभाग क्रमांक 4 मध्ये विकासाच्या जोमाने, ताकदीने आणि जनतेचा कौल हा पूर्ण वंचित बहुजन आघाडीला मिळतोय. आपण बघितलंच की आमच्या पाठीमागे जी जनता उभी आहे त्या जनतेचा आशीर्वाद, माया, आई, बहिणी आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्यासोबत पायी चालत आहेत. त्यांना भूक, तहान जे काही गोष्टीच्या उपलब्धता असतात त्या गोष्टी त्यांना तहान लागत नाही, भूक लागत नाही. त्यांचं म्हणणं एकच आहे की वंचित बहुजन आघाडीचे जे काही उमेदवार आहे त्यांना पूर्ण ताकदीने, जोमाने प्रभाग क्रमांक 4 मध्ये सर्व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणू. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना प्रभाग क्रमांक 4 मधून नागरिकांनी का निवडून दिलं पाहिजे, काय सांगा? जनतेने जे वंचित बहुजन आघाडी काम करेल, वंचित बहुजन आघाडीचे जे नगरसेवक आहे ते काम करतील, हे वेगळ्या प्रकारे करून दाखवतील. कारण की त्याच्यात जिद्द आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये बाळासाहेबात जे जिद्द आहे तेच त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये पण जिद्द आहे. त्याच्यामुळं भरभरून मतदान जनतेने करावं आणि निवडून आल्यानंतर 100% त्यांचे काम पूर्ण त्यांच्या ज्या समस्या आहे हे सोडल्याशिवाय राहणार नाही. पाण्याची व कचऱ्याची व इतर महिलांच्या सुरक्षेची, या इथं महिलांसाठी समजा उद्योग, ह्या योजना आम्ही राबवू. काय सांगाल, ते काय निवडून दिलं पाहिजे? मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आता जनतेने निवडून दिलं पाहिजे. कारण आत्तापर्यंत जो प्रभागाचा जो अविकास आहे, म्हणजे अधोगती जिथे दिसते, कारण प्रस्थापितांनी नुसतं निवडून येण्यापुरतं जनतेला आमिष दाखवलं आणि प्रभागाला सुखसुविधापासून वंचित ठेवलं. तर मला असं वाटतं की आता वंचित बहुजन आघाडीला तुम्ही संधी दिली पाहिजे. कारण नवीन बदल घडवायला आता वंचित बहुजन आघाडी तयार आहे. तरुणांना जो बेरोजगारी जी मोठ्या प्रमाणात
हे आहे तरुणांना जी बेरोजगारी चा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर आहे, तर वंचित बहुजन आघाडी तरुणांसाठी एक नवीन स्टार्टअप घेऊन येणार आहे. तेवढंच नाही तर महिला सुरक्षितेचा जो प्रश्न उभा राहिलेला आहे, तर त्यासाठी देखील खूप चांगल्या सुविधा म्हणजे महिला सुरक्षितेसाठी ज्या स्कीमा आहेत सरकारच्या त्या वंचित बहुजन आघाडी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणार आहे. आणि नंतर बघितलं जर रस्ते जे अंधारात आहेत आतापर्यंत, जिथे खूप अशा काही गोष्टी घडतात, जिथे अंधार असतो तर तिथे रस्ते प्रकाशमान करायचं काम वंचित बहुजन आघाडी करणार आहे. तर मला असं वाटतं की आता वंचित बहुजन आघाडीला संधी देऊन त्यांचे सर्व उमेदवार प्रभाग क्रमांक 4 मधले सगळे उमेदवार जनतेने निवडून द्यायला पाहिजे. तुम्ही काय सांगाल, का निवडून दिलं पाहिजे? वंचित बहुजन आघाडीने जो जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी हे गोष्टी सांगणार का माझा प्रभाग क्रमांक 4 हा गुन्हेगारी मुक्त करेल. दुसरी गोष्ट, ठिकठिकाणी पोलीस चौकीचा मी प्रस्ताव सादर करेल. काही ठिकाणी आमच्या प्रभाग क्रमांक 4मध्ये कचऱ्याचं सगळ्यात मोठा हा प्रकरण आहे की पाणी पावसाळ्यामध्ये पाऊस जसा वाढला की त्याचं केमिकल टाकून त्याचा दुर्गंधी पसरवण्यात येते. तर कचऱ्याचं वर्गीकरण करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी महानगरपालिकेला प्रस्ताव टाकून तिथं हटवण्याचा हा सगळ्यात मोठा प्रयत्न करेल. दुसरी गोष्ट, महिला सक्षमीकरण. आपण बघू शकता का मागील काही वर्षांमध्ये, मागील काही दिवसांपूर्वी छावणी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत काही गुन्हे घडलेत. ते गुन्हे घडल्याच्या त्यांची गुन्हेगारी कशी कमी करावी त्याच्याकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते आणि जे उमेदवार निवडून येतील ते प्राधान्य प्रमुख 100% त्याच्याकडे लक्ष देईल. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये जर आपण बघितलं तर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या प्रभाग क्रमांक 4मध्ये सफारी पार्क येत आहे. सफारी पार्कमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे जे उमेदवार निवडून येतील इथला रोजगार 100% स्थानिकलाच उपलब्ध करून देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीचे सर्वच नगरसेवक करतील. त्याचप्रमाणे आपल्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाण्याचा प्रश्न फार मोठा आहे. तर आपली सीट आली तर आपण तो प्रश्न कशाप्रकारे सोडवण्याचा प्रयत्न कराल? मला असं वाटतं की पाण्याचा प्रश्न हा खूप गंभीर आहे आणि 9 ते 10 दिवसानंतर पाणी येतं. पण वंचित बहुजन आघाडीचे सर्व उमेदवार निवडून दिले तर प्रत्येक घरात नळ आणि स्वच्छ पाणी पुरवठा वंचित बहुजन आघाडी करणार आहे. त्याचप्रमाणे बेरोजगारांसाठी काय काय उपक्रम राबवले जाणार? बेरोजगारांसाठी आता सफारी पार्क जे होऊ लागलं अशा ठिकाणी किंवा त्यांना एक गट निर्माण करून त्याच्यातून आम्ही जे बेरोजगार आहे त्यांना ते उपलब्ध करून आम्ही गटावाईज ते करून देऊ. या गोष्टी मी बेरोजगारांसाठी आम्ही सर्वप्रथम MIDC अंतर्गत जे छोटे छोटे लघु उद्योग आहे महिलांसाठी आणि जे येणारी जी नवजीवन पिढी आहे त्यांच्यासाठी लघु उद्योग जे असतात त्या आमच्या प्रभागामध्ये महानगरपालिकेच्या अंतर्गत जी जागा असेल त्या जागेवरती आम्ही प्रस्ताव टाकू का ह्या जागेवरती आम्हाला रेंट ॲग्रीमेंटने आम्हाला ते द्या, आम्ही त्याच्यावरती लघु उद्योग चालू करू. त्याच्याने जनतेला व महिला किंवा युवा पुरुष आहे त्यांना रोजगार उपलब्ध होईल. दुसरी गोष्ट महत्त्वाची, प्रभाग क्रमांक 4मध्ये अनुसूचित जमातीचा बाहेरचा उमेदवार दिलेला आहे. तर माझं मतदारांना एकच हक्काचं सांगणं आहे की मला वंचित बहुजन आघाडीकडनं पुरस्कृत उमेदवारी जाहीर झालेली आहे. तुम्ही स्थानिकचा नेता बघा प्रभाग 4मधले, तो ही तुमच्या फोनच्या एका हाकेवरती धावून येईल. हे होते वंचित बहुजन आघाडीचे 4 उमेदवार. यांच्याशी चर्चा केल्यानंतर समजलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये हे कशाप्रकारे या ठिकाणी काम करतील आणि त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे की नागरिकांनी त्यांना का निवडून दिलं पाहिजे. तर येणाऱ्या काळामध्ये आता बघण्यात येईल की काय होतं, जर कोणाचा विजय होतो. कॅमेरामॅन आदित्य लाटेसोबत मी आदेश लाटे, आपण बघत आहात NCS न्यूज.